हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग 11मध्ये. तर संध्याकाळची स्वयंपाकाची तयार होती. रोज रोज काय करायचं असंच नव्हतं. तर सर्वात प्रथम थोडंसं चपातीसाठी कणिक मळून घेतलं. सर्वात प्रथम चपातीसाठी थोडंसं पीठ चाळून घेतलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर चपाती करण्याच्या अगोदर मी सर्वात प्रथम कणिक मळून ठेवते. एक अर्धा तास अगोदर कणिक मळून ठेवले की चपात्या चांगल्या मऊसूत होतात. त्यामुळे अगोदर सर्वात प्रथम पीठ मळून ठेवते. स्वयंपाकाची तयारी करण्याच्या अगोदर पीठ मळून ठेवला ना तर चपात्या चांगल्या मऊसूत होतात. त्यामुळे सर्वात प्रथम मी पीठ मळून घेते. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी चांगलं थोडंसं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं एक 5-6 चपात्याचं कणिक मळून साईडला ठेवलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि कणिक मळून झाल्यानंतर आता भाजी काय करावं ते सुचत नव्हतं. तर घरी असलेलं सर्वात प्रथम भाजीपाला होता, मेथी होती. तर ताजी मेथी होती, हे चांगलं नेऊन आधीच ठेवलं होतं. हे सगळं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं मी. 2-3 पाण्याने धुवून घेऊन साईडला थोडंसं लसूण घेतलं होतं, ते थोडंसं ठेचून घेतलं. 2-4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या. कढई चांगली गरम केली. तर फोडणीसाठी थोडंसं तेल टाकून घेतलं. तेल टाकून घेतल्यानंतर सर्वात प्रथम थोडंसं तोंडी लावण्यासाठी म्हणून हिरवी मिरची तळून घेतल्या. आणि हिरवी मिरची ते तिखी मिडियम होती, तर ते खायला चांगलं लागतं, टेस्टी लागतं. त्यामुळे थोडंसं हिरवी मिरची तळून घेतल्या. हिरवी मिरची तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मेथी फोडणी म्हणून घेतली. सर्वात प्रथम थोडंसं लसूण मिरची तेलामध्ये फ्राय करून जे काही मेथी स्वच्छ धुवून घेतली होती ते मध्ये चांगलं टाकून घेतलं. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून चवीनुसार सगळं टाकून मेथीमधलं जे काही पाणी आहे ते पूर्ण ड्राय करून घेतलं. आणि हे सगळं मिडियम आचेवर मेथी शिजून घेतली. तर तुम्ही मेथी कशी करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मेथीची भाजी रोज जरी दिली तर नाही म्हणणार मी. मेथीची भाजी खायला चांगलीच लागते. चपाती असो भाकरी असो दोन्हीसोबत छान लागते. त्यामुळे मी मेथीची भाजी करते, व्हिडिओमध्ये बघू शकता. जर तुम्हाला मेथीची भाजीची डिटेल रेसिपी हवी असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर हे बघू शकता मेथीची भाजी मी फोडणी टाकलेली आहे आणि हे शिजण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे. आणि शक्यतो माहिती मी संध्याकाळची भात वगैरे नाही लावत. जर गरज असेल तर भात लावते. शक्यतो संध्याकाळी स्वयंपाक कमीच असतो. त्यामुळे हे भाजी झालेली आहे तर मी साईडला ठेवून मिडियम आचेवरती भाजी शिजायला ठेवणार आहे. आणि इकडं चपाती करायला घेणार आहे, ते व्हिडिओमध्ये बघू शकता. आता मी चपात्या लाटायला घेतलेले. गरमागरम चपात्या थंडीमध्ये थंड झालेल्या पोळ्या खायला आवडत नाही, तर गरमागरम चपात्या खायला मजाच वेगळी असते. तर इकडं मी चपात्या करून घेत आहे, तर तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर मी चपात्या चांगल्या 4 पदरी चपात्या भरपूर तेल लावून करून घेत आहे, जेणेकरून चपात्या आतून चांगल्या मऊसूत आणि जास्त वेळ मऊ राहतात. त्यामुळे ते तशा पद्धतीने मी करते. तर बघू शकता चपात्या. जर तुम्हाला मेथीची भाजी खायची कंटाळा असेल तर त्यावेळेस तुम्ही जे काही मेथी परोठा करून खाऊ शकता किंवा मेथी पुऱ्या पण करू शकता. तर हे एकाच मेथीची 3-4 प्रकारे आपण रेसिपी करून खाऊ शकतो. व त्यातली सर्वात सोपी म्हणजे मेथीची भाजी. पटकन आणि टेस्टी लागणारी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे. त्यामुळं मी मेथीची भाजीच केलेली. मेथीची भाजी आणि चपात्या संध्याकाळचा स्वयंपाकाचा मेन्यू होता. मेथीची भाजी, चपाती, हिरवी मिरची मी तळलेल्या होत्या तेलामध्ये आणि दूध केळी असं केलेलं होतं. असा संध्याकाळचा मेनू होता. तर चपाती भाजी झालेली होती. मी साईडला ठेवून इकडे भांडे घासायला घेतले होते. जे काही संध्याकाळचे थोडेसे भांडे राहिले होते ते जेवणाच्या अगोदर घासून घेतले. एकदम जास्त पडले की धुवायला कंटाळा येतो. थंडीमुळे पाण्यात हात घालायला नको वाटतं. त्यामुळे सर्वात प्रथम थोडेसे भांडे जे काही पडले होते स्वयंपाकाचे आणि जे काही टिफिन वगैरे होते ते आधी धुवून घेतले. आणि धुवून झाल्यानंतर मी जेवणाला बसलेले होते. अशा प्रकारे मी अगोदर थोडंसं काम उरकून घेते, जेणे की जेवण झाल्यावर जास्त लोड पडत नाही. तर हे अशा प्रकारे मी थोडेसे भांडी धुवून घेतलेले. आणि इकडं हॉलमध्ये टी व्ही चालू होता. हे दोघं टी व्ही बघत होते, त्यामुळे ते इथे मध्ये येत नव्हते. त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही आहे, तरी टी व्ही बघण्यामध्ये बिझी आहेत, त्यामुळे ते तुम्हाला दिसले नाहीत. आता मी बघू शकते भांडी झाल्यानंतर मी जेवणाला बसणार आहे. तर सर्वात प्रथम मी हे काम उरकून घेते, जेणेकरून नंतर आपलंच काम थोडंसं कमी होतं. तर हे बघू शकता. थंडीमध्ये ना पाण्यात हात घालायला खूपच नकोच वाटतं, पण नाईलाजामुळे पाण्यामध्ये काम करावंच लागतं, थंडी असो किंवा काय असो. तर हे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं माझं काम हलकं करून घेतलेलं आहे. मेथीची भाजी चपाती करून मी साईडला ठेवून थोडंसं भांडी घासून घेतलेत. आणि आता हे मी जेवायला जाणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. संध्याकाळच्या वेळेस थोडंसं माणसाला थोडंसं नकोच वाटतं काम करायला. तर सकाळी माणूस एकदम फ्रेश असतो किती काम असलेला करायला, पण संध्याकाळच्या वेळेस नको कंटाळा येतो. आणि त्यातले थंडी दिवस म्हणले ना कामं करायला खूपच नको वाटतं.
तर अशा प्रकारे मी सर्व भांडी धुवून घेतलेले आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता जेवणाची तयारी जर झालेली आहे, जेवण करणार आहे. तर बघू शकता जेवणामध्ये काय काय. चपाती मी तुम्हाला आधी म्हटल्यासारखं चपाती, दूध केळी आणि हिरवी मिरची या तर जेवायला माय फ्रेंड्स. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग.